मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवीला सती जाऊ न देता राज्यकारभाराची सूत्रे त्यांच्या हातामध्ये दिली. काल उज्जैन महाकालचं दर्शन घेतल्यानंतर आपण महाकालकडून ओंकारेश्वरला निघालो आणि रात्री आपण या हॉटेलमध्ये स्टे केला, हॉटेल श्रीलीला पॅलेस. आत्ता निघतोय आपण ओंकारेश्वरसाठी. मित्रांनो, उज्जैनवरून ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग 140 किलोमीटरच्या आसपास आहे, तर इंदोरहून 80 किलोमीटर. खतरनाक भाई. महाकालवरून आपण निघालो ओंकारेश्वरला. खतरनाक अशा ट्रॅफिकमध्ये अडकलोय बघा. आणि हे अशी जी आडू तिडू येतात ना 2 लाईनी करून, यांच्यामुळे अख्ख्या ट्रॅफिकची वाट लावते बघा. डबल लाईनी करायची यांची गरजच नाही. झालंय थांबून आम्ही ओढतोय अशी लाईन. चलो 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 चलो. जाम झालं की गाडीतून उतरायला लागते भाई. त्यानंतर पुढचं ट्रॅफिक क्लिअर करून आमची गाडी काढून मग आम्ही पुढे पळतोय. आदल्या दिवशी महाकालेश्वरच्या दर्शनानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आम्ही ओंकारेश्वरमध्ये पोहोचलो. गाडी पार्किंग केलेली आहे पाठीमागं आणि आत्ता आपण निघालोय गोमुख घाटाकडे. गोमुख घाटावरून आपल्याला पलीकडे जायचंय मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. मंदिराकडे जाण्यासाठी नदीवर 2 ब्रिज आहेत, परंतु आपण बोटीनेही जाऊ शकतो. सो आम्ही बोटीने जाण्याचे ठरवले आणि गोमुख घाटावर पोहोचलो. गोमुख घाट येथील एक महत्त्वपूर्ण घाट. बोटीने आम्ही ओंकारेश्वर डॅम व नर्मदा कावेरी संगम पाहण्याचे ठरवले. गोमुख घाट व ओंकार घाटावरून आपल्याला ओंकारेश्वर डॅम व आजूबाजूचा परिसर फिरण्यासाठी बोटी भेटतात, पण अगोदर पैसे व पॉइंट ठरवून घ्यावे. संगम है और दूसरा डैम है और तीसरा आदिगुरु शंकराचार्य का मूर्ति है, चौथा विराट स्वरूप है और गोमुख धारा यहाँ पे रहा है. और उसके बाद में ओंकारेश्वर ड्राप करके दर्शन करके वो ब्रिज से शॉर्टकटली इधर आने का. आपको उतरना कहीं से भी नहीं, अपने को ओनली ओंकारेश्वर उतरना है. डॅम दिखायला ना. हाँ डैम भी दिखेंगे ओंकारेश्वर डॅम. हाँ हो. सो म्हणजे आम्ही 8 जण आहे आणि 8 जणांमध्ये 900 रुपयाला आम्ही ही बोट ठरवलेली आहे. आणि या 900 रुपयामध्ये आपल्याला 4 ते 5 पॉईंट फिरवणार आहे. त्यामध्ये ओंकारेश्वरचा जो डॅम आहे तो पण आपल्याला बघायचा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोट चालू केली आणि बोटचा आवाज असा आहे जसं काय टायटॅनिक चालू झाली. टायटॅनिक तुफान आवाज मारतो. आमच्या मानसरांची गॅंग आज समोर दिसतोय ना, हा झुलता पूल आहे. या पुलावर आपल्याला ओंकारेश्वर मंदिराकडे जातात. हे बघा समोर. मित्रांनो, याच बोटी अगदी आपल्याला डॅमच्या समोरपर्यंत घेऊन जातात. तेथेच आपल्याला मंदिराच्या डोंगराच्या दोन्ही बाजूला 2 नद्या वाहताना दिसतात, कावेरी व नर्मदा. या 2 नद्याचा संगम या डॅम समोरच होतो. आपल्या पाठीमागे आहे ओंकारेश्वरचा डोंगर आणि या बाजूला आहे ओंकारेश्वर डॅम. तर भाई महत्त्वाचं म्हणजे ओंकारेश्वरचा जो डोंगर आहे त्या ओंकारेश्वरच्या मंदिराच्या डोंगराच्या दोन्ही बाजूने 2 नद्या वाहताना आपल्याला दिसतात. बाजूला आहे नर्मदा आणि एका बाजूला कावेरी. नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम आपल्याला बरोबर या ओंकारेश्वर डॅमच्या समोर बघायला भेटतो. डॅम समोरील पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने लाटा भरपूर दिसतात. त्यामुळेच या ठिकाणी बोटीमध्ये मस्ती करू नये. बोटीमधून झुलता पूल बघण्याची मजा काहीशी वेगळी. अशा प्रकारे बोटीची छोटीशी राईड करून आम्ही पोहोचलो ओंकार घाटावर आणि तेथूनच मंदिराकडे जाण्यासाठीच्या पायरी मार्गावरून दर्शनासाठी आम्ही निघालो. ओंकार घाटावर उतरलो. आपण आता इथून जाऊया आणि ओंकारेश्वरचं दर्शन घेऊया. ओंकार घाटापासून वर आलो आणि या मंदिराच्या बाजूला आपल्याला भरपूर असे जुन्या बांधीव वास्तू बघायला भेटतात. की त्या अशी आहे बघा, भल्या मोठ्या मोठ्या दगडांच्या या वास्तू भरपूर मोठी. दर्शनासाठी आम्ही पोहोचलो खरं, पण दर्शनासाठीची रांग पाहून थोडंसं शॉकही झालो, कारण दर्शनाची रांग भरपूरच मोठी होती. काही झालं तरी दर्शन तर घ्यायचं असं ठरवून लाईनीमध्ये थांबलो. आणि 4:15 वाजता आम्ही लाईनमध्ये थांबलो. लाईन तर लाईनीचा
एंड सो दिसत नाही पुढचा. आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला. मे बी एक 4 तास तरी जातील आपली दर्शन होणे. भारतामधील महत्त्वाच्या पवित्र नद्यांपैकी एक असणाऱ्या नर्मदा या नदीच्या तीरावर हे मंदिर आहे. ओंकारेश्वर हे भारतातील पवित्र शहरांपैकी एक आहे. हे मंदिर डोंगरावर तर आहेच, त्याचबरोबर हा संपूर्ण परिसर देखील डोंगराने वेढलेला आहे. याची पौराणिक कथा देखील सांगितली जाते. ती अशी की राजा मंदाताने नर्मदा नदीच्या तीरावर असणाऱ्या याच पर्वतावर तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले व याच ठिकाणी निवास करण्याचे वरदान मागितले. तेव्हापासून या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राला ओंकार मंदाता असे संबोधले जाऊ लागले. प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या याच भूमीवर भगवान शंकराबरोबरच श्री विष्णू व ब्रह्मदेव यांची मंदिरे देखील याच तीरावर बघायला भेटतात. जवळजवळ 3.5 तासानंतर आम्ही पोहोचलोय मंदिराच्या बॅक साईड. हे मंदिर मंदिराला वेढा मारून आपल्याला पुढे जायचंय आणि मग मंदिरात जाता येईल. इतर तीर्थक्षेत्राबरोबरच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी या ओंकारेश्वरचाही विकास केल्याच्या नोंदी इतिहासामध्ये आढळतात. मंदिरामध्ये कॅमेराला बंदी असल्यामुळे बाहेरच्या हॉलमध्ये स्क्रीन लावण्यात आलेले आहेत की ज्यावर आपण ओंकारेश्वर महाराजांचं दर्शन व्यवस्थितपणे घेऊ शकतो. ओंकारेश्वरांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो झुलता पूल पाहण्यासाठी. इथली लाइटिंग म्हणजे भाई बाप नजारा आहे बाप. ओंकारेश्वरांचं दर्शन घेतल्यानंतर हा झुलता पूल नक्की बघा आणि तो पण असा रात्रीचा मस्त अशा लाईटीमध्ये. सो फायनली काल झालं ओंकारेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो माहेश्वरीला. रात्र भरपूर झाल्यामुळे सनावत जे आहे रस्त्यामध्ये गाव ओंकारेश्वर कडून महेश्वरीकडे जाताना सनावत या गावामध्ये आपण स्टे केला. या पाठीमागे आपल्या रूम आणि हा खालचा डांबरी रस्ता. तर आता निघणार आहे आपण 5 मिनिटांमध्ये महेश्वरीसाठी. ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर रात्रीचा मुक्काम करून पुढे आम्ही माहेश्वरीकडे निघालो. मध्य प्रदेशमधील इंदोर पासून 100 किलोमीटरवर महेश्वर हे गाव बसलेले आहे. आता रस्त्यामध्ये पिपळ्या बुजुर्ग, अरे भाई काय गावाचं नाव पण भारी आहे. महेश्वरला निघालो ओंकारेश्वरवरनं आणि पिपळ्या बुजुर्ग नावाचं गाव आहे. म्हणलं या गावातली काय स्पेशल डिश असेल, या गावातल्या काही स्पेशलिटी खाण्यासाठी बघावं म्हणलं. तर हे पोहेच्या पलीकडे कचोरी आणि छोले पण खातो आपण. छोले पण खातो काय कांदा. सिस्टीम भारी इकडची बाई, म्हणजे प्लेट द्यायचीच नाही, कागदावर डायरेक्ट पोहे यूज अँड थ्रू नाथफळा. फायनली महेश्वरमधल्या अहिल्यादेवी घाटावर आता आपण पोहोचतोय. पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क केली आणि त्याच्या पाठीमागं राम मंदिर आहे. याच राम मंदिरापासून आपण चाललोय अहिल्यादेवी घाट. मित्रांनो, महेश्वर या ऐतिहासिक गावामधील हा अहिल्या घाट आपल्याला पॅडमॅन या पिक्चरमध्ये देखील पाहायला भेटतो. नर्मदेकाठी असणारा हा घाट एक निसर्गरम्य ठिकाणच की या ठिकाणी नर्मदेचं पात्र भरपूर मोठं तर आहेच, त्याचबरोबर पाण्याचा प्रवाहही शांत असल्याचे भासते. महत्त्वाचं म्हणजे याच घाटाच्या आतमध्ये आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा राजवाडा. अहिल्या घाटावरील कमानीमधून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोर 2 मंदिरे देखील पाहायला भेटतात. या भागातील संपूर्ण भिंतींवर व कमानींवर अनेक कोरीव शिल्प आहेत. हे शिल्प बघण्यासारखे आहेत. होळकर घराण्याच्या अधिपत्याखाली असलेल्या मराठा साम्राज्याची राजधानी म्हणजेच महेश्वर. अहिल्याबाईंचे निवासस्थान असलेला हा राजवाडा साधाच पण अगदी प्रशस्त असा. येथूनच महाराणी अहिल्यादेवींनी राज्याचा राज्यकारभार पाहिला. इतिहासामध्ये अतिशय कुशल शासनकर्त्या म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. या वाड्यामध्ये राजगादीवर अहिल्याबाईंची मूर्ती आहे. यामुळेच अगदी तो पूर्वीचा काळ हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभा आहे की काय असेच वाटते. अहिल्यादेवीचा पुरातन असा वाडा आपल्याला आजही आहे तसा बघायला भेटतो. किंवा वास्तू थोडीशी जुनी झाली असेल तरी इतिहासातील सुवर्णपान म्हणजे इतिहासामधील या वास्तू अजरामर आहेत. इतिहासातील हा शस्त्रसाठा आजही आजतागायत जसल्या तसा दिसतो. समोरचा आपल्याला बंदूक बघायला भेटते बघा. मित्रांनो, राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या मूर्ती आहेत. त्या मूर्तीच्या बाजूला आपल्याला
कोठारा पण बघायला भेटतात. ते बघा तिथून आतमध्ये आहे, जाळी लावली तिथं. हे बघा कोठारामध्ये जायला अशा पायऱ्या आहेत सरळ. आणि हे कोठार हा संपूर्ण जो पॅसेज दिसतोय ना इतकं मोठं आहे. पेशव्यांचे विश्वासू मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई अहिल्यादेवी होळकर यांचा हा वाडा आहे. आतमध्ये आपण वाडा बघितला. 17व्या शतकामध्ये मल्हारराव होळकरांचे पुत्र म्हणजेच अहिल्यादेवींचे पती खंडेराव यांचा 17व्या शतकामधील एका मोहिमेदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना सती जाऊ न देता राज्यकारभाराची सूत्रे त्यांच्या हातामध्ये दिली. त्यानंतर तिथून पुढील काळामध्ये जवळजवळ 25 ते 30 वर्ष अहिल्यादेवींनी याच वाड्यामधून संपूर्ण मराठा साम्राज्याचा राज्यकारभार पाहिला. फायनली अहिल्या घाटावरून निघूया. आपण बघितला अहिल्यादेवींचा पुरातन असा वाडा, त्याचबरोबर हा नर्मदे काठी असणारा अहिल्यादेवी घाट. अहिल्यादेवी घाटाला जय शिवराय करूया आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासाकडे.